नमस्कार, आज आपण व्हेज थाळी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करत रेसिपी. सर्वात आधी स्वच्छ धुवून घेतलेली मूग आणि मसूरची डाळ आपण 20 मिनटं शिजत लावणार आहोत. टमॅटो एका बाजूला भात देखील लावून घेऊ. आता डाळ आपली शिजलेली आहे, भात झालेला आहे. शिजलेल्या डाळीमध्ये मीठ, हळद, फोडणीसाठी तेल कडकडल्यानंतर जिरे, लसूण, हिंग, मिरच्या सर्व छान तडतडल्यानंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ आपण ॲड करणार आहोत. डाळीला छान एक उकळी येऊन द्यायची आहे. डाळीला उकळी येऊन द्यायची. आपली डाळ तयार आहे. आता आपण भाजी करून घेऊ. भाजीसाठी तेल कडकडल्यानंतर जिरे, लसूण, मिरच्या, हिंग, हळद, स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे. त्यावर मीठ. आता हे मंद आचेवर 15 मिनटं शिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत भाकर करून घ्यायची आहे. पीठ छान मऊसूद मळून घ्यायचं आहे. भाकरीचा चांगला एक पेढा करून घेऊन भाकर छान तापून घ्यायची आहे. आता भाजी पाहू. भाजीवर थोडंसं शेंगदाण्याचं कूट. आता आपली भाजी तयार आहे. भाकरसुद्धा भाजून घेऊ. छान एका बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे. भाकर एका बाजूने भाजून द्यायची आहे. त्यानंतर आपण एका बाजूने भाजलेली आता पलटून घेऊ. दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहेत. आपली सर्व करण्यासाठी घेऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.